हा माझा जो जो सेट आहे तो सेट सी आहे. ठीक आहे, सेट सी आहे. तुमचा जो वेगळा असू शकतो, वेगळ्या प्रश्नपत्रिका असू शकते. हा 91 नंबरचा प्रश्न तुम्हाला आलेला होता. एका वर्तुळात एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप कोनाचे माप 125 अंश आहे. 125 अंश आहे. तर त्या कोनाच्या संगत विशाल कोनाचे माप घ्या. तर त्या कोनाच्या संगत विशाल कोनाचे माप किती, असा आपल्याला प्रश्न होतो. त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पर्याय देतो मी. पर्याय क्रमांक 1 45 अंश, पर्याय क्रमांक 2 235 अंश, पर्याय क्रमांक 3 आहे 135 अंश आणि पर्याय क्रमांक 4 आहे 225 अंश. ठीक आहे, याच्या सर्व डिटेलमध्ये उत्तर सांगणार आहे मी. जर ज्यांना उत्तर जमत असेल त्यांच्यासाठी एक अर्ध्या मिनिटाचा टाइम देईल. 1 मिनिटात तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकायचं आहे. एका मिनिटातच मी याचं उत्तर करून दाखवेन. या प्रश्नाचं उत्तर आपण करू. तर पहा, याचा आपण फक्त प्रश्न नाही करणार तर तो प्रत्येक गोष्ट समजून घेणार, कारण याच्यावर आधारित जो प्रश्न आहे तो तुम्हाला नक्कीच येईल. तर आपल्याला सांगितलं आहे एक गोल आहे. ठीक आहे, वर्तुळ आहे. आता या वर्तुळाचं जे माप असतं ना ते 360 अंशाचं असतं. वर्तुळाचं माप किती असते? 360 अंशाचं. ठीक आहे, त्याच्यातला एक त्याने सांगितलं एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप, म्हणजे इथून त्यानं एक कोन दिला, त्याचं माप दिलं आपल्याला 125 दिलेलं आहे. हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. हे 125 दिलं तर त्याच्यानंतर बाकीचा जो विशाल कोन आहे हा लघु कोन आहे. जो 180 पेक्षा कमीचा कोन असतो त्याला आपण म्हणतो लघु कोन तर नाही म्हणणार. ठीक आहे, हा लघु कंस म्हणतो आणि मोठ्याला विशाल कंस म्हणतो. ठीक आहे, मोठ्याला हे लघु कंस आहे, हा विशाल कंस आहे. ठीक आहे, 180 पेक्षा कमी असेल तर त्याला लघु कंस म्हणतो आणि 180 पेक्षा जास्त असेल ते विशाल कंस म्हणतो. आता पूर्ण वर्तुळाचं माप झालेलं आहे 360 अंश. 360 अंश हा पूर्ण वर्तुळाचा आहे. त्याच्यातलं आपल्याला 125 इथं दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग बाकीचं किती असणार? मग हे 360 मधून जर मी हे 125 वजा केले तर माझं इकडचं जे माप आहे उरलेलं, हे इथून एवढं बाकीचं उरलेलं मला येऊन जाईल. ठीक आहे, इथून एवढं. ठीक आहे, त्यांनी 125 इथं दिलेलं आहे, तर याचं करायचं होतं तुम्हाला वजाबाकी करायची होती. वजाबाकी केली तर 235 असं उत्तर आलं असतं. इकडचं विशाल वर्तुळ कंसाचे कोनाचे माप आपल्याला 235 235 हे पर्याय क्रमांक 2चं उत्तर होतं. चला त्याच्या पुढचा आपण प्रश्न घेऊ.
एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईक फार कमी आहेत आपल्या कारण लाईक जेवढी जास्त असते तेवढे जास्त समज होतो की व्हिडिओ चांगला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त राहू द्या. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता जो गणिताचा प्रश्न राहतात ना, तो प्रश्न क्रमांक काय राहतो? प्रश्न क्रमांक 91 ते 120 मध्ये आपल्याला गणिताचे प्रश्न असतात. त्याच्यामुळे मी 91 नंबरचा पहिला प्रश्न लिहिला. 92 नंबरला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता 92 नंबरला कोणता प्रश्न आलेला आहे? खालील आकृती खालील आकृतीत तील पंचकोनी पंचकोनी चितीच्या चितीच्या शिरोबिंदूंची शिरोबिंदूंची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? कितीने जास्त आहे? आता आपल्याला एक आकृती दिलेली आहे. ठीक आहे. माझा जो प्रश्न आहे हा आकृती दिलेली आहे. मी आकृती काढण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि त्याचे पर्याय दिलेले आहे. त्यांना पर्यायामध्ये 1 ने, 3 ने, पर्याय क्रमांक 2 आहे 5 ने, पर्याय क्रमांक 3 आहे 7 ने आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4 ने. ठीक आहे. आपल्याला उत्तर लिहायचं होतं. आकृती काढून आपण आता व्यवस्थित आकृती काही येणार नाही आपली, पण जशी दिली तशी काढण्यात आपण प्रयत्न नक्कीच करणार आहोत. आपल्याकडे काही स्क्रीन वगैरे नसल्यामुळे आपण प्रत्येक प्रश्न समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. इथे आपल्याला काय सांगितले? पृष्ठांची संख्या आणि शिरोबिंदूची संख्या कितीने जास्त आहे. तर प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा. कारण पेपर मधले जर तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घेतले आणि केले, मागच्या प्रश्नपत्रिकेत जेवढे पण आलेले आहेत 2013 पासून जेवढे पण पेपर आलेले आहेत तेव्हापासूनचे जर तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचे तरच आपल्याला पुढच्या वेळेसच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचे उत्तर व्यवस्थित येतील. आता आपल्या ट्युशन मध्ये वेळ लागतोच, ऑनलाईन ट्युशन आहे. पण एखादा तुम्ही ट्युशन क्लास लावला असता तिथे पण वेळ लागला असता तुम्हाला घरी निघण्याचा, तिथे बसण्याचा, 1 तास बसण्याचा, तिथे प्रत्येक प्रश्न लिहिला जातो, नंतर सोडवला जातो, तरच तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये फक्त आपण काय करतो, स्क्रीनवर फटाफट प्रश्न लिहितात, प्रश्न येतो, प्रश्न जातो. त्यापेक्षा ही पद्धत तुम्हाला नक्कीच फायदेशीर
होऊ शकते. व्यवस्थित समजून घ्या. नाही अवघड वाटलं, काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच मला प्रश्न विचारा. आता इथं पृष्ठभागाची संख्या पाहिलं तर इथं पहा 1, 2, 3, 4, 5 हा पंचकोन असल्यामुळं साईडला 5 बाजू आहेत त्याच्या. ठीक आहे. मग 5 बाजू या साईडला झाल्या. एक वरची बाजू झाली, एक खालची बाजू झाली. एकूण बाजू झाल्या 7. सॉरी, एकूण पृष्ठांच्या संख्या झाल्या 7. आता आपण जर कोणांची संख्या पाहिली, इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे, इथे एक कोण आहे. 5 कोण झाले. तसं खालच्या साईडला पण 5 कोण झाले. ठीक आहे. इथं कोण तयार होतात? 1, 2, 3, 4 आणि पाठीमागच्या साईडला 5. मग कोणाची संख्या 5 हे पृष्ठभाग आहे. पृष्ठभाग आणि कोण, कोणाची संख्या झाली 10. 5 अधिक 5. ठीक आहे. अजून एक वेळेस समजून सांगतो मी तुम्हाला. समजा एखादं माझ्याकडे पुस्तक आहे, ही डिक्शनरी आहे. पृष्ठभाग म्हणजे हा एक पृष्ठभाग झालेला आहे, हा एक पृष्ठभाग. आता याला 4 कोण आहेत, आहे की नाही. 4 साईड राहतात. 1, 2, 3 आणि 4. हे 4 पृष्ठभाग. 1, 2, 3 आणि 4. आणि हे वरचा आणि खालचा पृष्ठभाग असे एकूण 6 पृष्ठभाग याला आहेत. पण हे पंचकोन असल्यामुळे याला पृष्ठभागाची संख्या 5 बाजूनं पृष्ठभाग आहेत, खालचा आणि एक वरचा, असे एकूण आपल्याला 7 पृष्ठभाग भेटतील. कोणांची संख्या भेटेल आपल्याला 10 कोणांची संख्या भेटेल. पृष्ठभाग व्यवस्थित पृष्ठभाग. ठीक आहे. 7 झाले. कोणाची संख्या 10 झाली. अशा प्रकारे आपलं एकूण जे झालेले आहेत यांची आपल्याला काय करायचे, कितीने जास्त म्हणजे वजाबाकी करायची. म्हणजे 10 मधून 7 गेले, 10 मधून जर मी 7 वजा केले तर माझं उत्तर 3 येणार आहे. 3 ने जास्त आपल्याला पर्याय क्रमांक 1 येणार आहे. या प्रश्नामध्ये भरपूर जणांना कन्फ्युजन होतं. जेव्हा आपण उत्तर व्यवस्थित म्हणजे जेव्हा फक्त आन्सर की टाकतो तेव्हा भरपूर जणांचा प्रश्न होता की सर हे कसं आलं, काय आलं. त्यावेळेस आपण व्यवस्थित सांगितलं नाही. पेपर संपल्यावर फक्त मुलं काय करतात, फक्त उत्तर पाहत असतात. तरी पण मी माझ्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सर्व प्रश्नाची उत्तरे पेपरच्या नंतरही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. आदित्य आदित्य मेसेज करताय, काय डाऊट आहे का? चला पुढचा प्रश्न आपल्याला खालील आकृतीत. आता मी पुढचा प्रश्न घेत राहील. 8,400 रकमेत 200 व 500 रुपये किमतीच्या समान नोट आहेत. तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? एकूण किती नोटा आहेत, असा आपला प्रश्न आहे. चल याचं उत्तर घेऊ आपण. पर्याय घेऊ. पहिले 24 नोटा, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 12, पर्याय क्रमांक 3 16 आणि पर्याय क्रमांक 4 20. आपल्याला 8,400 एक रक्कम आहे, 200च्या आणि 500च्या नोटा समान आहे. तर किती रक्कम असतील याचं उत्तर मी 1-2 मिनिटातच सांगतो. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं आहे आणि मला सांगायचं आहे.
त्या प्रश्नाचं उत्तर करून दाखवतोय मी. जे पण चॅनलला नवीन आहे त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे पहा, इथे आपण समीकरण मांडण्यापेक्षा आपण एक छोटीशी ट्रिक वापरली. नेहमी सांगतो ही ट्रिक, तर तुमचं हे उत्तर अतिशय सोपं राहणार आहे. 8,400 मध्ये 500 रुपये आणि 200 रुपये यांच्या नोटा समान आहेत. 8,400 मध्ये जर मी नोटा दोनच नोटा 500च्या पकडल्या तर त्याची रक्कम होती 1,000 आणि उरलेली मध्ये 7,400 जी रक्कम आहे ती राहणार 200च्या नोटा. तर 7,400 म्हणजे किती 200च्या नोटा. आता हे दोन तर नक्कीच नसणार आहे. त्याच्यानंतर मी काय करेल, याची संख्या वाढवेल, मी 10 करेल. ठीक आहे, 10 केलं तर याच्या संख्या ही 5,000 येऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर आता कमी जास्त करायला आपल्याला सोपं आहे. हे 5,000 500च्या 10 नोटा म्हणजे 5,000. मग मी ते याच्या किती नोटा असणार, मग याचे 2,400 रुपये असणार. इथं 5,000 इथे गेले, मग याचे 2,400 रुपये राहणार आहे. आता 2,400 म्हणलं तर किती 12 नोटा. ताळमेळ बसत आहे का नाही बसत आहे, हे की नाही. मग आपण काय करू, याच्यात 12 नोटा जर केल्या आपण, नाही 3,400 होतील. 3,400 म्हणलं तर आपल्याला 17 नोटा येतील. ह्या दोन्ही व्यवस्थित होत नाही. त्याच्यानंतर इथे मी जर 12 नोटा घेतल्या, 11 नोटा घेतल्या तर 11 नोटा जमणार नाही आपल्याला. 12 नोटाच घ्यावं लागणार. 12 नोटा म्हणजे 6,000 होणार. याच्या 12 नोटा म्हणलं तर किती होणार, 2,400 होणार. तुम्ही किंवा पर्यायापैकी जाऊ शकता. ठीक आहे, पर्यायापैकी जाऊ शकता. काय करू शकता, आपल्याला डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे ना पर्यायामध्ये, त्याचाच पहा. एकूण नोटा विचारल्या आपल्याला, एकूण नोटा. तर पहिले 24 नोटा घेऊ. 24 नोटा उत्तर आलं तर ठीक आहे, नसलं तर मग 12 उत्तर घेऊ. 24 नोटामध्ये आपण 12 नोटा 500च्या घेऊ आणि 12 नोटा किती घेऊ तर 200च्या घेऊ. ठीक आहे, सोपं जाते. 12 नोटा हे झाले 6,000, हे झाले 2,400. आता हे दोन्ही मिळून 8,400 होत आहे का, 8,400च होते. मग याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आलं. ठीक आहे, जर होत नसेल तर मग अजून काय केलं असतं आपण, 12 नोटा घेतल्या असत्या. याच्या 500च्या त्याच्या 6 नोटा. ठीक आहे, आणि 200च्या 6 नोटा, असं करून बघितलं असतं. मग त्याची बेरीज करून पाहिली असती. ठीक आहे, पण उत्तर पहिल्या त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे करायची गरज नाही. पर्यायामधून काही काही उत्तर घेतले तर उत्तर बऱ्याच पैकी आपल्याला लवकरात लवकर उत्तर मिळण्याची शक्यता राहते. उत्तर चुकायची पण शक्यता नाही. चला पुढचा प्रश्न घेऊ. आजच्या क्लासमध्ये मी 15 प्रश्न घेणार आहे टोटल एकूण मोजून, आणि पुढच्या क्लासमध्ये 15 प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत दीड मीटर बाजूचे घनाकृतीचे चार खड्डे खणल्यास 4 खड्डे
ठरल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? जागेचे क्षेत्रफळ किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचे पर्याय घेऊत आपण. पर्याय क्रमांक पहिला 96 चौसेमी चौरस मीटर आहे, सॉरी 99 चौरस मीटर, 18 चौरस मीटर, 105.75 चौरस मीटर. उत्तर करायचं कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. मी 1 मिनिटाचा वेळ देतो. 1 मिनिटानंतर उत्तर मी स्वतः करून दाखवेन. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर करून दाखवतो मी. तर इथं 12 मीटर लांब म्हणजे 12 मीटर लांब, 9 मीटर रुंद, 9 मीटर रुंद हा आयताकृती आहे. जर याचं क्षेत्रफळ काढलं आपण 12 गुणिले 9 उत्तर येते. 12 गुणिले 9 108 चौरस मीटर याचं क्षेत्रफळ येते. आता त्या जागेवर आपण काय केलं, 1.5 मीटर बाजूचे घनाकृतीचे 4 खंडे केले, म्हणजे 1.5 मीटर 1.5 1.5 ठीक आहे. अशा आपण घनाकृती म्हणजे त्याच्या चारही बाजू एकसारख्या असतात. ठीक आहे. आपण इकडे पण एक घेऊ आणि इकडे पण एक घेऊ. म्हणजे जर आपण घनाकृती जर पाहिली, इकडे 3 येईल, इकडे 3. आता याचं जर क्षेत्रफळ काढलं, याचं क्षेत्रफळ किती येईल? 3 गुणिले 3 क्षेत्रफळ येईल, म्हणजे 9 चौरस सेमी येते, चौरस मीटर येते. मग आपण हे 108 आपलं याचं उत्तर आलेलं आहे. त्याच्यातून आपण हे 9 वजा केले. ठीक आहे. इथे एका साईडला आपण हे 4 खंडे केलेले आहेत. मग याचं क्षेत्रफळ किती येणार? उरलेल्या बाजूचं क्षेत्रफळ किती येणार? उरलेल्या बाजूचं एवढा भाग सोडला आपण, तर मग 108 मधून जर हे 9 वजा केले, आपलं 99 चौरस मीटर उत्तर येईल. 99 चौरस मीटर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न देतो मी. बालाजी केंद्रे काय म्हणतात? हॅलो बालाजी केंद्रे, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. मी आपल्या क्लासेसमध्ये आपण सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. स्क्रीन नसल्यामुळे फक्त एक जास्त होऊ शकतं की जास्त वेळ जाऊ शकतो, परंतु व्हिडिओ झाल्याच्या नंतर पण तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड करून पाहू शकता. ठीक आहे. आणि आपला व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा,
नक्कीच तुमचे गणिताचे डाऊट्स जे आहेत ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. चला ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे. 150 सेमी लांब, 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिकाचित्तीची इष्टिकाचित्ती आकाराच्या पेटीला बाहेरून बाहेर रंग देण्यासाठी चौरस मीटर 50 रुपये चौरस मीटर दराने किती रुपये? दराने किती रुपये खर्च येईल? याचे पर्याय देतो मी. पर्याय क्रमांक 1 446 नंबर 2 432 नंबर 3 423 4 342. उत्तर करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. नक्कीच मी तुम्हाला 1 मिनिटानंतर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देईल. 1 मिनिट तुम्हाला देतो की उत्तर करण्यासाठी.
चला या प्रश्नाचं उत्तर करू. आता आपल्याला इष्टिका चिठ्ठीला बाहेरून कलर द्यायचा आहे. इष्टिका चिठ्ठी आपल्याला कशी राहते ते तुम्हाला सांगतो पहिले. ठीक आहे, इष्टिका चिठ्ठी एकंदरीत आपल्याला अशा आकाराची इष्टिका चिठ्ठी असते. ठीक आहे, ही लांबी असते, ही उंची आहे आणि ही रुंदी असते. ठीक आहे, आणि इष्टिका चिठ्ठीचे आपल्याला एकूण पृष्ठफळ पहिले काढायचे आणि त्याला नंतर 50 न गुणाकार करायचा. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. तर इष्टिका चिठ्ठीचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे 2 कंसात एल बी प्लस बी एच प्लस एल एच. आता इथे एल काय आहे, बी काय आहे, एच काय. एल म्हणजे लांबी किती आहे इथं 150. बी म्हणजे रुंदी, पहा ही लांबी असते 150, रुंदी आहे त्याची 120. लांबी, रुंदी आणि उंची, एच म्हणजे उंची. ठीक आहे, आता आपल्याला सॉल्व करायचे आहे. 2 एल च्या जागी आपल्याला लिहायचे 150 गुणिले 120. आता हे 150 आलेले आहे. आपल्याला नंतर याला 1.5 करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला हे जे दिलेलं आहे चौरस मीटर मध्ये काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1.5 घ्यावं लागेल. ठीक आहे, 1.5 इथं 1.2 आणि इथं 0.9 घ्यावं लागतील. ह्याचं आपल्याला उत्तर चुकून जाईल. आता तुम्ही बऱ्याच वेळेस आपण उत्तर करतो पण आपल्याला वाटते आपलं उत्तर तर बरोबर आहे, पण एवढ्या मोठ्या संख्या असल्यावर उत्तर याच्यापेक्षा कमी येणारच नाही. पण आपल्याला माहिती नसतं आहे की नाही. सेंटीमीटरचं आपल्याला इथं विचारलेलं आहे मीटर मध्ये. सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय करायचं राहतं, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणजे 150 सेंटीमीटर बरोबर हे मीटर मध्ये आपण कन्वर्ट केली. कारण आपल्याला उत्तर जे काढायचं आहे शेवटी आपल्याला कलर देण्यासाठी ते मीटर मध्ये, मीटरचा चौरस मीटरचा आहे आणि इथं सेंटीमीटरचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे पहिलेच याला सेंटीमीटर मध्ये करतो म्हणजे आपलं उत्तर लवकरात लवकर येईल. 1.2 1.2 गुणिले 0.9 आणि शेवटी 1.5 गुणिले 0.9. 2 ह्या दोघांचा गुणाकार केला 1.8 येते. ह्या दोघांचा गुणाकार केला 0.08 येते. ह्या दोघांचा गुणाकार केला 1.35 येते. त्याला 2 न गुणायचे, सगळ्यांची बेरीज करायची, 2 न गुणायचं, त्याचं उत्तर ते आपल्याला मी आधीच करून ठेवलेलं आहे असल्यामुळं ह्या सगळ्यांची बेरीज येते. ह्या सर्वांची बेरीज येते आपल्याला 4.23 येते, 4.23 आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर इथे 8.46. 8.46 आपलं उत्तर हे झालेलं आहे, चौरस मीटर झालेलं आहे. पण एका चौरस मीटरचा खर्च 50 आहे. ठीक आहे, चौरस मीटर आपल्याला 50 रुपये प्रति दरानं आपल्याला 8.46 गुणिले 50 हे जर केलं तुम्ही तर हे उत्तर येईल 23 आणि 45. 0 0 0 5 31 20 3 23 40 2 42 0 0 3 2 4. पॉईंटच्या नंतर 2 आकडे असल्यामुळे इकडून 2 आकडे कमी केले.
423 उत्तर येईल आपलं. 423 उत्तर हे पर्याय क्रमांक 3चं उत्तर आहे. पुढचा प्रश्नाचं उत्तर घेऊ. जर व्हिडिओ जर जास्त होत असेल तर आपण एका दिवसात 10 प्रश्न करू. व्यवस्थित समजून घ्या त्याला. एक प्रश्न 3-3, 4-4 वेळेस करू. प्रत्येक वेळेस 10-10 प्रश्नाचा आपण दररोज घेत जाऊ. म्हणजे आपला काय होईल, एक प्रॅक्टिस पण होईल आणि जास्त मोठा क्लास पण होणार नाही. आपण 10 प्रश्न घेऊ. आतापर्यंत 5-6 प्रश्न झाले. उरलेले आपण जे प्रश्न आहेत ते घेऊ. जास्त मोठा पण व्हिडिओ होणार नाही. खालीलपैकी आता प्रत्येक प्रश्न मोठा नसतो. सॉल्व्ह करताना आपल्याला एका मिनिटात काय आपण लवकर सॉल्व्ह करू शकतो, जर आपली प्रॅक्टिस असेल तर. आपल्याला समजून घेताना व्यवस्थित समजून घ्यावं लागतं. सॉल्व्ह करताना एवढं सर्व डिटेलमध्ये लिहायची गरज नसते. खालीलपैकी समूह संख्या नसलेली जोडी कोणती? खालील पैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती? 165 व 92. नंबर 2 140 व 177. नंबर 3 308 व 295. नंबर 4 207 व 195. याचं उत्तर करायचं, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. 1 मिनिटाचा वेळ देतो मी. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर करूत आपण. आता ह्या टॉपिकवर आपला एक सेपरेट व्हिडिओ आहेच. आपला एक नाही 2-3 सेपरेट व्हिडिओ राहणारच आहे. एक तर मी आधीच ऑलरेडी सांगितलेला आहे. पहा, सहमूळ संख्यावर आधारित प्रश्न नक्कीच तुम्ही व्यवस्थित करा. सहमूळ जोडून त्यावर गॅरंटेड प्रश्न राहतो. बरेचसे जे टॉपिक आहे ते रिपीट त्याच टॉपिकवर प्रश्न राहतात. तर समूह संख्या काय काय नाही त्याच्यावर डिटेलमध्ये मी खूप असा डिटेल केले, प्रश्न केलेले आहेत. तो व्हिडिओ पहा. फक्त आता इथे त्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला नेमकं सांगणार आहे काय राहतं काय नाही. तुम्हाला समजून जाण्याची शक्यता आहे. परंतु जर नाही समजलं तर तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. तो आपला दुसरा व्हिडिओ पहा. आपल्याला काय करायचं, तर आपण 165 आणि 92 जर ह्या दोन संख्या घेतल्या, याचे सामायिक अवयव काढायचे. ठीक आहे. डिटेलमध्ये मी सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगतो, कारण काय आलं, कशामुळे आलं ते माहीत असणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुमचा गणित हा विषय मध्ये चांगले मार्क पडण्याची शक्यता खूप कमी राहते. डायरेक्ट नाही करू शकत. आता प्रत्येक कॅल्क्युलेशन असो, गुणाकार असो, भागाकार असो, अवयव कसं काढायचे ते माहिती नसेल तर ते आपण सर्व डिटेलमध्ये घेणार आहोत. कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्याला पर्सनली गरज आहे सर्व गोष्टींची, त्याच्यासाठी आपण पर्सनली सर्व गोष्टी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. चला, तर आता इथे जर दोघांचे सामायिक अवयव काढले, याला 2 न भाग जातो. 46 उत्तर आलं. 2 न भाग दिलं 23 आले. याला 23 न भाग जातो. याला 5 न भाग जाईल 3 आणि 1 इथं 3 न जातो
11 आले 11. ह्या दोघांचे सामायिक अवयव काढले. या दोघांचा सामायिक अवयव आहे की नाही? 165 चे 5 गुणिले 3 गुणिले 11. 192 चे अवयव काढले. 2 गुणिले 2 गुणिले 23. ह्या दोघांचे जेव्हा सामायिक मी अवयव काढले त्याच्यामध्ये सामायिक अवयव एकही दिसत नाहीये. इथं 5 आहे इथं कुठेच 5 नाही. इथं 3 आहे इथं 3 कुठेच नाही. इथं 11 आहे इथं 11 कुठेच नाही. पण जर आता मसावी जर काढायला गेलं, मसावी निघणार आहे का? मसावी निघणार नाही. म्हणजे मसावी 1 येणार. म्हणजे याचा सामायिक अवयव काहीही नाही. त्याच्यामुळे ह्या सहमूळ संख्येची जोडी आहे. नसलेली जोडी विचारली, ही सहमूळ संख्येची जोडी आहे. ठीक आहे, तर हे उत्तर नसणार. ठीक आहे, हे उत्तर असणार आहे का? या दोन्ही सहमूळ संख्या आहेत आपल्या. ठीक आहे, आपल्याला उत्तर पाहिजे. मी तर टिक मार्क केलं तर तुम्हाला वाटेल की हेच उत्तर आहे. ही सहमूळ संख्याची जोडी आहे. आपल्याला नसलेली जोडी विचारली. त्याच्यानंतर 140. धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड सर्कलला सांगा. आपण दररोज बेस आठवड्यातून 5 दिवस तरी घेऊ. मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका आता घेतच आहेत आणि त्याचप्रमाणे आपण टॉपिक वाईज पण घेणार आहोत. ठीक आहे, तर ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. फक्त तुम्हाला डायरेक्ट करायचं आणि उत्तर काढायचे, त्याच्यापेक्षा डिटेलमध्ये सर्व गोष्टी समजून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे. 177 177 ला 3 न जातो का? 8 7 15 3 न जातो. 3 5 15 अच्छा 3 9 27 आता 59 ही काय झालेली आहे? मूळ संख्या झालेली आहे. याचे अवयव जेव्हा काढूत आपण 140 चे 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7 आणि 177 चे अवयव काढले तर 3 गुणिले 59. आता या दोघांपैकी एकही सामायिक अवयव नाहीये. सामायिक अवयव दोघांमध्ये आहे का? इथं 2 आहेत इथं 2 आहेत का? नाही. यांचे अवयव जेव्हा काढायचे, अवयव सामायिक असायला पाहिजे तेव्हा ते सहमूळ संख्या नसतात. अवयव सामायिक नसेल तर त्या सहमूळ संख्या असतात, एवढं लक्षात ठेवा. भरपूर जणांना या सहमूळ मध्ये प्रॉब्लेम येतो. भरपूर जण उत्तर किती जरी सांगितलं तर त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे मी यावेळेस विचार केला सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगायच्या. डिटेलमध्ये सांगितलं म्हणजे तुम्हाला त्याचं ज्ञान येईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच त्याच्यावर आधारित प्रश्न नक्कीच 100% सॉल्व्ह करता येईल. चला, ही पण नाही उत्तर. आता जर आपण हे पाहिलं 308, कधी कधी सुरुवातीलाच उत्तर येते आहे ना, कधी कधी असं परेशान करून टाकते, शेवटच्या पर्यायापर्यंत जाते. 295 शेवटी 5 असल्यामुळे 5 न भाग देईल. 59 ही मूळ संख्या असल्यामुळे या दोघांमध्ये सामायिक अवयव कुठे दिसतो का? इथं 2 आहे इथं 2 नाही, इथं 2 आहे इथं 2 नाही, इथं 7 आहे तिथे नाही, इथं 11 आहे इथं 11 आहे का नाही? मग ही पण समूळ संख्या आहे. या समूळ संख्या आहेत ज्याचा अवयव सामायिक नसतो. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा जे पण न्यू आहेत ते. चला, आता ह्या दोन गोष्टी झाल्याच्या नंतर आता शेवटचा पर्याय नाही केलं तरी चालते. डायरेक्ट ही समूळ संख्या नसणारच आहे. त्याचा सामायिक अवयव काढून पाहू. 195 याला 3 न भाग जाईल कारण संख्यांची बेरीज 9 येते. ठीक आहे, 6 उरला 2 9. 69 ला 3 न भाग जातो, अजून 2 आणि इथं येईल 3. 23 ही मूळ संख्या असल्यामुळं 23 ला 23 नच भाग जाईल. इथे 3 न जातो भाग, याला पण सरळ सरळ ह्या 3 याला पण जातो याला पण जातो. 3 न भाग जाणारी कसोटी काय? 1 अधिक 9 अधिक 5 आहे की नाही? या सर्व अंकाची बेरीज करायची. हे 15 ला 3 न भाग जातो आहे की नाही? याला पण 3 न भाग जातो. म्हणजे ह्या समूळ संख्या नाही, एवढा वेळ पण लागला नसता. चला, इथं पण 3 आहे इथं पण 3 आहे. जर तर ह्या समूळ संख्या नाही, हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, जास्त पुढे करायची गरज नाही. तरी पण तुम्हाला अवयव काढायचे नसतात तर 3 5 15 5 इथं 13 इथं 13 आणि इथं 1. इथं दोघांचा अवयव सामायिक अवयव 3 आहे. त्याच्यामुळे समूळ संख्या नसलेली जोडी राहणार आहे. थोडं अवघड डिटेलमध्ये मी सांगतोय, जास्त वेळ लागत आहे पण ते तुमच्यासाठीच करतोय मी प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, तुम्हाला समजा म्हणून प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये, त्यासाठीच मी हे गोष्ट हे करतोय, सर्व डिटेलमध्ये सांगतोय. चला, 10 प्रश्न घेऊ. 15 नाही 10 प्रश्न घेऊ.
पण दररोज 10-10 प्रश्न घेतला तरी तुमच्या परीक्षेपर्यंत भरपूर असे प्रश्नाची तयारी होऊन जाईल. जवळ-जवळ आता 6 महिने, कमीत कमी 6 महिने म्हणजे 180 दिवस आहेत. 180 दिवस कमीत कमी पकडू. ठीक आहे. म्हणजे 1800 प्रश्नाची तयारी तुमची होईल. 1800 जरी प्रश्न नाही म्हणलं, त्याच्यापैकी मी 150 दिवस जरी केले किंवा 120 दिवस जरी केले, तरी तुमचं भरपूर अशी 1200 प्रश्नाची तयारी होईल. परीक्षेच्या आधी-आधी आपण जास्त प्रॅक्टिस करू त्याची. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. पहा आलेखावर प्रश्न होता. आलेखावर प्रश्न फार सोपा होता. त्यात तो मी अव्हॉइड करतो आणि पुढचा प्रश्न घेतो मी. आलेखावर आपण डिटेलमध्ये घेऊ. स्तंभलेखावर, आलेखावर प्रश्न नक्कीच आपण घेऊ. तीन ही पहिली हा त्रिकोणी संख्येवर प्रश्न येतोच. येतो म्हणजे येतोच. ठीक आहे. त्याच्यावर काही गॅरंटेड आहार असतो. त्याच्यामुळे त्रिकोणी संख्यावर मी माझा आधारित व्हिडिओ पण आहे सेपरेट. ते पण जाऊन पहा. नसले तुम्हाला सापडत नसेल तर मी आता याच्या नंतर मी करत राहणारच आहे. ते जाऊन व्हिडिओ पहा. म्हणजे जेणेकरून तुमचं त्रिकोणी संख्येवर म्हणा, समूळ संख्या म्हणा, ह्या गोष्टींवर ज्या ज्या टॉपिक्स आपल्याला प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये येतात त्याच्यावर तुम्हाला परफेक्शन ठेवायचंच आहे. ठीक आहे. कमी करा अभ्यास पण व्यवस्थित करा. पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत पाचवी पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? चल हा प्रश्न मी करून दाखवणारच आहे. ठीक आहे. 1 मिनिटाचा टाइम देतो. माझा पण एक छोटासा विश्रांती घ्यावंच लागते 2 प्रश्नामध्ये. उत्तर करायचं. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं.
चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर करू आपण. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमांक 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. पहा, ते अवघड नाही आहे. आपल्या त्रिकोणी संख्येचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. आता इथे मी जास्त, कारण या छोटी संख्या असल्यामुळे इथे मी जास्त वेळ घेणार नाही, कारण याच्यावर आपला व्हिडिओ डिटेलमध्ये राहणारच आहे. तर आपल्या त्रिकोणी संख्या काय राहतात पहा. पहिली त्रिकोणी संख्या 1 गुणिले 2 भागिले 2 करायचं राहतं. ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. दुसरी त्रिकोणी संख्या काय येणार, 2 हा पाया असेल, 2 गुणिले 3 छेद 2. ठीक आहे, म्हणजे हे 2 2 कटले, उत्तर आलं आपलं 1. हे 2 2 कटले, उत्तर आलं आपलं 3. 3 ही पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असती, 3. 3च्या पुढची संख्या लिहायची 4 छेद 2. पाचवी त्रिकोणी संख्या पुढची संख्या काय असणार, 4. 4च्या पुढची संख्या आहे 5 छेद 2. असं आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते. ठीक आहे, हे 2 बे एक बे 6 आहे. त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या इथं 2, हे 10 आहे. आता आपल्याला जर प्रश्न याचा जर विचार पाहिला आपण, पहिली त्रिकोणी संख्या 3 आहे, म्हणजे ही पहिली त्रिकोणी संख्या आपण ग्राह्य धरली, ही नाही धरली. ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर क्रमांक 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता बघा, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आहे समजा. ठीक आहे, ही चौथी 4 नंबर आणि चौथी आणि 5वी हे पाया असलेले ना, पाया असलेले. आता पण ती त्रिकोणी संख्या काढतात. ती त्रिकोणी संख्या आपल्याला पहा, मी सर्वच काढून दाखवतो. 5, 5च्या नंतरची संख्या घ्यायची, त्याला 2 न भागायचं. 6, 6च्या नंतरची संख्या घ्यायची, त्याला 2 न भागायचं. म्हणजे आपल्याला त्रिकोणी संख्या सहज भेटेल. बे एक बे, बे त्रिक 6, 3 5 15, बे एक बे 3, 3 7 21. ठीक आहे, तर जर ही पहिली संख्या 3 असेल तर त्याच्यानंतर येणारी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी, 5वी संख्या काय येणार आपल्याला 21 येणार आहे. आता 21 चा आपल्याला काय करायचा आहे, वर्ग करायचा आहे. 21 चा वर्ग करायचा. 21 गुणिले 21 चा वर्ग म्हणजे 21 गुणिले 21, 21 गुणिले 21, 441. 441 हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये येऊन जाईल. चला, पुढचं घेऊ आपण. प्रश्न पुढचा, 8 2 0 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्या मोठ्या 5 अंकी व लहानात लहान्या लहान 5 अंकी संख्येतील फरक संख्येतील फरक किती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचे पर्याय लिहूत आपण. हे पर्याय आहे
उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. काय प्रसाद प्रसाद गंगत्रे, काय काय म्हणता प्रसाद? काय डाऊट आहे का? काही शंका असेल तर सांगा, विचारू शकता. डाऊट असेल तर नक्कीच विचारू शकता. व्यवस्थित प्रॅक्टिस करा गणिताची. चला, इथं आपण या प्रश्नाचं उत्तर वेळ न घालवता लगेच सुरुवात करू त्या प्रश्नाच्या उत्तराला. व्हिडिओला लाईक करा. जो व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक कमी आहेत कारण व्हिडिओला लाईक बघूनच आपला व्हिडिओ येणारे विद्यार्थी पाहू शकतात. जेवढी जास्त लाईक राहतात तेवढे जास्त विद्यार्थी काय करतात की व्हिडिओ पाहतात. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. चला, आता इथे पहा, आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. आता ह्या सर्व अंकाचा वापर करायचा. इथं सर्व अंकाचा वापर करून नाही म्हणलं असतं, तुम्ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या केली असती 8 8 8 8. ठीक आहे, लहानात लहान संख्या केली असती 2 0 0 0. पण इथं 8 8 8 8 आपल्याला सर्व अंक वापरणं होत नाही. त्याच्यामुळे आपण काय करू, शेवटचे जे अंक आहे पहा, जर आपल्याला काय केलं, आपण एकाच वेळेस वापरून 4 अंकी संख्या केली असती तर सर्वात मोठ्यात मोठी ही झाली असती. पण आपल्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या विचारलेली आहे, म्हणून आपल्याला 8 ही सुरुवातीला जी मोठी संख्या आहे ती सुरुवातीला डबल घ्यायची. तर त्यानंतर काय करायचं, आपल्याला लहानात लहान संख्या घ्यायची. तर लहानात लहान संख्या याला उलटून जर लिहिलं 2 0 2 7 8 8 ही संख्या लिहिली तर ही 4 अंकीच होती, कारण या शून्याला आपण मोजतच नाही. 2788 मोजतो. तर आपल्याला या शून्याचा पण मोजायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करतात, हा 2 शून्य आपण दोन्हीकडे घेतला आणि शून्य इकडे घेतला. मग ही सर्वात लहान जी झालेली हे 5 अंकी संख्या झाली. आता याच्यातला काय सांगितला, फरक विचारलेला. फरक वजाबाकी करायची, याच्यातून जात नाही, याच्यातला कमी केला, याच्यात घेतला. 2 आले, 1 मधून 8 जात नाही, त्यातला 1 कमी घेतला, इथं घेतला. 3 जात नाही, त्यातून 1 कमी केला. 9, इथे 7 आणि 6 म्हणजे 67,932 उत्तर आलेलं आहे. 67,932 उत्तर दिसत नाही. ते काही प्रॉब्लेम आला तर आपण एक वेळेस अजून एक प्रश्न करून पाहू त्याचं उत्तर. नाही, ही सर्वात लहान संख्या नाही. 2 0 2 वेळेस घ्यावं लागेल, आहे की नाही. 7 आणि 8 2 वेळेस शून्य घ्यावं लागेल. ही सर्वात लहान संख्या होते आता, आहे की नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल, आता आपण संख्या बनवूत. आपण जात नाही त्यातला कमी केला, इथं घेतला. ही झाली 2, जात नाही त्यातला कमी करून इथं घेतला. 11 मधून 7 गेले 4, 6 8 आणि 7 68,642. 68,642 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटतं. बालाजी केंद्रे काय म्हणतात. चला ठीक आहे, आता आजचा शेवटचा प्रश्न घेऊत आपण. शेवटचा प्रश्न झाल्यावर आजचा जो क्लास आहे आपण स्टॉप करू तिथेच. ठीक आहे, अजून नक्कीच येणाऱ्या क्लासेसमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न, मागच्या वर्षीचे प्रश्न घेऊ. अजून याच्यावरचे जे राहिलेले प्रश्न आहे ते येणाऱ्या दिवसात आपण घेणारच आहोत. ठीक आहे, त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक राहू द्या. कारण जेवढे जास्त लाईक राहिले तेवढे जे विद्यार्थी आहेत नवीन येणारे ते व्हिडिओ पाहत असतात. ठीक आहे, लाईक दिसले की जास्त पाहतात. ठीक आहे, जेवढे जास्त लाईक तेवढं जास्त काय होतं, व्हिडिओ पाहणाऱ्याची संख्या वाढते. व्हिडिओ पाहायला लोक काय करतात की म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना वाटते व्हिडिओची क्वालिटी चांगली आहे, लाईक जास्त आहे म्हणजे व्हिडिओची क्वालिटी जास्त आहे, चांगली आहे. चला, लास्टचा आजचा प्रश्न पाहूत आपण. नमिताने ग्रह उद्योगासाठी ग्रह उद्योगासाठी 7.5% दराने बँकेकडून
1,50,000 रुपयांचे कर्ज 8 वर्षासाठी घेतले तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? 2,40,000 पर्याय क्रमांक 1 मध्ये 2,40,000, पर्याय क्रमांक 2 आहे 24,000, पर्याय क्रमांक 3 आहे 90,000, पर्याय क्रमांक 4 आहे 9 लाख. ठीक आहे. जर पर्याय जर तुम्ही पाहिले व्यवस्थित ना तर मी उत्तर डायरेक्ट इथंच सांगेल. ठीक आहे. काय कुणाचा मेसेज आहे? रुपेश महाजन. चला ठीक आहे. मी जर पर्याय जर पाहिले तर याचं उत्तर मी सहज सांगेल. ठीक आहे. याचं उत्तर पहा. तिला एकूण पूर्ण रक्कम परत करायची आहे. 1 लाख किती तिने रक्कम किती घेतली? 1,50,000. ते कमी रक्कम तर परत करणार नाही. 90,000 पण कमी रक्कम व्हायची, 1,50,000 पेक्षा कमी करणार ते पण उत्तर नसणार. मग याचं उत्तर काय असू शकते? या दोन पैकीच असू शकते. 9 लाख ही 6 पटीने किंमत झालेली आहे. 6 पटीने किंमत एवढी काही शक्यच नाही आहे की नाही. मग डायरेक्ट उत्तर आपलं काय, आपण पुन्हा जाऊन सावकार जाऊन कर्ज घेत नाही 8 वर्षामध्ये ती 6 पट रक्कम होण्यासाठी. ठीक आहे. त्याचं उत्तर डायरेक्ट येतं, पण आपण एकदम व्यवस्थित सर्व गोष्टी करून आपण इथं मुद्दल याच्यावर आधारित आपला एक व्हिडिओ आहे, व्यवस्थित आहे. 7वी मध्ये पण हा टॉपिक आहे. 7वीचं मला वाटतं 43 नंबरचा प्रॅक्टिस सेट काहीतरी आहे, एक्झॅक्टली माहीत नाही. त्याच्यामध्ये पण आपण डिटेलमध्ये 6 प्रश्न केलेले आहेत. एकदम व्यवस्थित जर तुम्ही पाहिले त्याच्यावर पण तुम्हाला येऊन जाईल. किंवा याच्यावर आपण TET मध्ये केलेलाच आहे व्हिडिओ किंवा करणार आहोत. अजून येणारे व्हिडिओ जर आपले पाहत गेला तर तुम्हाला याच्यावर आधारित सहज मार्क भेटून जाईल. याच्यावर पण आधारित एक प्रश्न 100% येतो परीक्षेमध्ये. मुद्दल आहे 1,50,000. दर आहे आपल्याला 7.5%. 7.5% दर आपण 7.5% असं लिहू. काळ जो आहे काय आहे? 8 वर्ष. सरळ व्याज मुद्दल दर काळ भागिले 100. त्याचं सूत्र आहे. मुद्दल किती आहे आपल्याला इथं? मुद्दल आहे आपल्याला इथं 1,50,000. दर आहे आपला 7.5% आणि काळ आहे आपला 8 वर्षाचा. हा पॉईंट उडवला इथे एक शून्य जास्त गेले. आता इकडचे शून्य कट करून टाका, इकडचे शून्य कट करून टाका. 3 खालचे गेले 3 वर्षे. उरले 150 गुणिले 75 गुणिले 8. ह्या दोघांचा गुणाकार करा, सोपा जाईल हे की नाही. 150, 150, 300, 300, 600 उत्तर येईल. ह्या दोघांचा गुणाकार करा, उत्तर येईल तुमचं 9,000. 90,000 किती? ह्या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर 90,000. मग आता आपल्याला काय करायचंय? रास काढायची. रास म्हणजे एकूण रक्कम तिला किती परत करावं लागेल? रास म्हणजे एकूण रक्कम किती परत करावं लागेल? तर मुद्दल अधिक व्याज त्याचं सूत्र राहतं. मुद्दल किती आहे? 1,50,000 मध्ये व्याज 90,000 आपण मिळवायचे. त्याच्यावर आधारित जो आपला टॉपिक आहे ते व्यवस्थित करा किंवा आपले येणारे व्हिडिओ पाहत जा, जेणेकरून तुमचा ऑटोमॅटिकली हा टॉपिक कव्हर होऊन जाईल.
2,40,000. 2,40,000 हे उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काही प्रश्न आज केलेले आहेत. 2025 साली विचारलेले, 23 नोव्हेंबर 2025 साली विचारलेले हे प्रश्न होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या क्लासमध्ये आपण याच्या पुढचे सर्व प्रश्न पाहू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.